नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं प्रिस्वा किचनमध्ये। आज आपण साध्या पद्धतीने छोले कसे करायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी मी अर्धी वाटी खोबरं घेतले। खोबरं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। मित्रमैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कृपया मला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। त्यानंतर एक मी उभा चिरून कांदा घेतला आहे, तो तेल टाकून लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तो काढून घेतल्यानंतर मी एक अख्खा टोमॅटो त्याचे 2 भाग करून घेतलेत, तेही दोन्ही बाजूने व्यवस्थित परतून घ्यायचे। टोमॅटोची साल काढून घ्यायची, त्यामध्ये कोथिंबीर, आलं लसूण आणि मीठ घालून एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी छोले सर्व मसाले घालून शिजून घेतले आहेत। एक कढई घेतली, कढईत 2 चमचे तेल टाकले, त्यात 4-5 तमालपत्र्याची पाने घेतलीत, ते टाकून घेतलेत। त्याच्यानंतर आपण जे तयार वाटण केलं होतं ते त्यात टाकून घ्यायचे। 2 चमचे धण्याची पावडर, अर्धा चमचा हळद, 2 चमचे मिरची पावडर आणि घरगुती वाटणातील मी 2 चमचे गरम मसाला घेतला आहे, तो त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी गरम पाणी मी त्यात टाकून घेतले, जेणेकरून आपला मसाला कढईला चिटकणार नाही आणि छान तरी येईल। आणि शिजलेले छोले त्यानंतर मी त्यात टाकून घेतलेत आणि चवीनुसार मीठ पाहून घेतलेलं आहे, कारण आपण शिजतानाही मीठ घातलं होतं आणि मसाल्यातही मीठ घातलं होतं। त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपले छोले किती छान तयार झालेले आहेत आणि त्याच्यावर मी कोथिंबीर भुरभुरून टाकलेली आहे। तुम्ही पाहू शकता छोले। धन्यवाद।